हे संत श्रेष्ठ ज्ञानोबा यांचा खाली मंदिर दिसतंय तिथं माऊलींचं निरासनार झाल्यानंतर अजून भारी वाटेल. आता मस्त दिसतात लाईनर लाईट लाग. पंढरपूर 50 किलोमीटर राहिले आता. आज सुद्धा कासार घाटापासून लाईन आहे. हे समोर दिसतात बिल्डिंग ते पंढरपूर आहे. 1 ते 1.5 किलोमीटर अंतरावर आल्यानंतर हे गोपाळपुराचं मंदिर आहे. नमस्कार मंडळी. काल गणपती बाप्पाचं आगमन झालंय. 28, 29, 30 असं 3 दिवस कोकणातले गणपती अनुभवण्यासाठी आम्ही जाणार होतो. म्हणजे आमचे कार्यक्रम होते भजनाचे. काही अपरिहार्य कारणामुळे ते कॅन्सल झालं. ॲक्च्युली 3 दिवस ऑलरेडी सुट्टी काढलेलीच होती. मग करायचं काय. आज सकाळी पहाटे निघायचं होतं पण असं झालं. ते निरोप मिळाल्यानंतर आपला प्लॅन जो राहिलेला होता पांडुरंगाचं दर्शन घ्यायला, विठ्ठलाचं पंढरपूरला जायचं. पंढरपूरला तर दरवर्षीच आषाढी एकादशीला जातो. पण आषाढी एकादशीला दर्शन घेणं होतच असं नाही. नेहमी कळसाचं दर्शन घेऊन, कारण 15-20 लाख भाविक त्याच्यामध्ये दर्शन पॉसिबलच नसते. 2-2 दिवस दर्शनाच्या लाईनला उभं राहून. त्याच्यामुळं आधीमध्ये जाऊन दर्शन घ्यायचं असं डोक्यात होतं. तर आता अचानक हा आपला कोकणचा प्रोग्राम कॅन्सल झाल्यामुळं मी आणि मनीषा 2 जण निघालो आहे पंढरपूरला. आपली चिंचवड ते पंढरपूर अशी बाईक राईड आज. मी आता जेजूरच्या पुढं आलो आहे. पुण्यात एवढं ट्रॅफिक होतं. दुपारी 2 वाजता निघालो आहे. जवळजवळ 1.5-1 तास माझा पुण्यातून बाहेर निघायलाच लागला. आणि मला वाटलं होतं सासवडमध्ये पण भरपूर ट्रॅफिक असेल. सासवडमधून बाहेरून बायपास रस्ता काढला आहे, त्यामुळे सासवडमधल्या ट्रॅफिकचा प्रश्नच येत नाही. इतका सुंदर रस्ता होता. तिथून पुढे येऊन जेजुरीच्या खंडोबाचं दर्शन घेतलं, म्हणजे खालूनच घेतलं आणि मग कॅमेरा ऑन केला. प्रोग्राम असा आहे, आज डायरेक्ट जाऊन गजानन महाराज संस्थान इथं मुक्काम करायचा. सकाळी सकाळी लवकर, पहाटे म्हटलं तरी चालेल, लवकर उठून दर्शन घ्यायचं आणि पुन्हा पुण्याला परत यायचं. पाऊस पण नाही आणि ऊन पण नाही, एकदम क्लासिक. रस्ता इतका सुंदर झाला आहे. मी अक्षरशः जेजुरीपर्यंत 90-100 स्पीडनं आलो. हडपसरच्या बाहेर निघाल्यानंतर दिवे घाटाच्या वर आल्यावर वरून मस्त व्ह्यू दिसला. मस्तानीचा तलाव कित्येक वेळा वरून पाहायला कधीच पाणी नसते. त्याच्यामध्ये पाणी बघण्यासाठी पावसाळ्यातच बघायला पाहिजे. आज मस्त भरलेला होता आणि वरून इतका व्ह्यू सुंदर दिसत होता, एक नंबर. आणि हा पंढरपूरचा रस्ता, वा वा वा, क्या बात आहे. एक नंबर रस्ता झाला. मध्ये अशी रंगीबेरंगी फुलझाडं, खूप छान वाटते आणि वातावरण एकदम आल्हाददायक आहे. आज आहे गुरुवार. जवळजवळ प्रत्येकाच्या घरी गणपती बाप्पाचं आगमन झालंय काल. त्यामुळं पंढरपूरमध्ये आपल्याला फारच कमी गर्दी मिळणार आणि दर्शन सहज मिळेल अशी अपेक्षा आहे. स्पीडला जास्त येत असणार आहे, कारण 90-100च्या स्पीडनं मी चाललोय. रस्ता पूर्ण मोकळा आहे, तर तेवढं आता तुम्हाला सहन करावं लागेल. मागच्या शनिवारी खोपसंडीला गेलो होतो, तेव्हा जी गाडी खराब झालेली ती धुतलीच नाही. आता 3-4 दिवस झाले. हा थोडासा निऱ्याच्या जवळचा पीस राहिलाय वाटतं. अजून काम पूर्ण नाही, त्याच्यामुळं हा जुना रस्ता आहे. हा काय पण जुना रस्त्याचं वैशिष्ट्य बघा, दोन्हीकडनं झाडांची अशी मस्त कमान, मस्त वाटतोय ना रस्ता. हे संत श्रेष्ठ ज्ञानोबा यांचा विसाव्याचं ठिकाण. आता हे अशी ठिकाण आपल्याला या रस्त्यानं बरेच लागणार, कारण आपण माऊली ज्या रस्त्यानं पंढरपूरला जातात त्या रस्त्यानंच निघालोय. कमी आहे. हां, ही नीरा नदी. इथं हे जे खाली मंदिर दिसतंय तिथं माऊलींचं नीरा स्नान होतं. मोठा सोहळा असतो. हे नीऱ्यातून आपण आता बाहेर पडतोय.
इथं मला वाटतं पुणे जिल्ह्याची हद्द संपल आणि साताऱ्याची सुरू होईल. हे नवीन हायवेचं काम चालू आहे. जुना तो टर्न आठवतोय जो सरळ एक रस्ता सातारला जातो आणि या बाजूला फलटणला. बरेच चेंजेस झालेत आधी मी आल्यानंतरचे. हा रस्ता इकडे जोडलाय आता. इथून पुढं काम चालू आहे. मनोज जरांगे पाटलांचं आजच उद्यापासून उपोषण सुरू होणार आहे. तिकडे बऱ्याच गाड्या जाताना दिसतात बघा. भगवे झेंडे वगैरे लावलेले आहेत. फलटण पास केला, आता बरड आलंय. बरडला पण मुक्काम असतो पालखीचा. मागच्या वेळी मी आलो होतो तेव्हा या उड्डाणपुलाचं काम चालू होतं. बराच मोठा उड्डाणपूल आहे. MH13 सोलापूर पासूनच्या बऱ्याच गाड्या मी या रस्त्यानं पण जाताना बघितल्या. बरेच जण मला वाटते सोलापूर हायवे स्किप करून ह्या बाजूनं पण पंढरपूरवरून पुणे असे पण येत आहेत बहुतेक. ह्या खांबांच्या वर असं चंदनाचा टिळा प्रत्येक खांबावर मस्त संकल्पना आहे. प्रत्येक खांबाच्या वर लावलेला आहे संपूर्ण रस्त्याने पुणे पंढरपूर. टोलगेट रेडी झालेले आहेत. मला वाटतं चालू पण झालेत का काय. चालू पण झालं वाटतं टोल. नातेपुते जवळ आलोय आता आपण. स्ट्रीट लाईट लागल्यावर मस्त दिसत आहेत. अजून अंधार नाही झालेला. अंधार झाल्यानंतर अजून भारी वाटेल. लय भारी रस्ता वाटतोय पण बाबा. 80चं स्पीड लिमिट आहे इथं. आता मस्त दिसतात लाईनवर लाईट लागलेल्या. बऱ्याच गाड्या दिसत आहेत उपोषण स्थळाकडे. चलो मुंबई मराठा आरक्षण. काय सही दिसतोय फुल. आज महत्वाचं म्हणजे पंढरपूरमध्ये जाऊन गजानन महाराज संस्थानमध्ये रूम मिळाली पाहिजे. अगदीच गर्दी कमी असेल पंढरपूरमध्ये. गोपाळपुरा नंतर तनपुरे महाराजांचा मठ ते सगळं पंढरपूर उद्या बघून घेऊ आपण. मस्त आहे टर्न. माळशिरस बायपास आहे. माळशिरस इकडे डाव्या हाताला राहतं. पंढरपूर 50 किलोमीटर राहिले आता. अजून 1 तासभर जास्तीत जास्त. 8 तरी वाजतील आपल्याला पोचायला. अपेक्षित टायमिंग 7 वाजता होतं माझं, 7 सव्वा 7 पर्यंत. पण हडपसर आणि त्या ट्रॅफिकमध्ये एक्स्ट्रा अर्धा पाऊण तास गेला. त्याच्यामुळं 1 तास लेट झालो आपण. माझा अंदाज होता 7 वाजेपर्यंत पंढरपूरमध्ये पोहोचेल. हा अंधार पडायला लागला. मला वाटत नाही गोप्रोमध्ये आता ठीक रेकॉर्ड होईल. त्याच्यामुळं आपण भेटू आता डायरेक्ट रूमवरच. पंढरपूरमध्ये साधारण 7:30 वाजता पोचलो. 7:30 वाजता रूम घेतली आणि जे पाऊस तुफान चालू झाला. पूर्ण रस्त्याने एक थेंब नव्हता पावसाचा. पहिल्यांदा गेलो गजानन महाराज संस्थानमध्ये. नेहमीप्रमाणे फुल होतं. बाहेर एजंट उभे असतातच. त्यातल्या एकाने मला ही रूम दाखवली. 800 रुपये. उद्या 3 वाजेपर्यंत चेकआउट केलं तर चालेल. आणि बऱ्यापैकी छान प्रशस्त रूम आहे. अगदी 7-8 लोक बसतील एवढी रूम आहे. सगळं इथं फ्रेश होऊन जेवायला गेलो. मी छोटासा क्लिप बनवलीच आहे. चौफाळा मंदिर आहे. मंदिराच्या बरोबर पाठीमागे ह्या चौकातच हॉटेल BK म्हणून सुंदर महाराष्ट्रीयन आणि पंजाबी डिशेस मस्त जेवण होतं एकदम. तर आता जेवण करून आलोय. मस्त चालत आलो. त्यामुळे जरा बरं वाटते. आता हे जरा ड्रोनचं काय लपड आहे ते बघतो, सॉल्व करतो आणि
रूम बघताय. आल्या आल्या माझा नेहमीप्रमाणे पसारा पडलेला आहे. अशी रूम आहे, भरपूर प्रशस्त रूम आहे. तर आता मस्त आराम करतो. मी विचारले 5:30 वाजता दर्शन चालू होतं. आंघोळ वगैरे करून 5:30-6च्या दरम्यान दर्शनाला जाऊ. लवकरात लवकर दर्शन करून उद्या दिवसभर म्हणण्यापेक्षा दुपारी 2:30-3 वाजता आपण निघायचं पुण्यासाठी. तोपर्यंत जमेल तेवढं पंढरपूर दर्शन करू. त्यामुळे हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. चला पंढरपुराशी, चला पंढरपुरासे, नाचायासे मंडपी मंडपी, चला पंढरपुरासे, नाचायासे मंडपी मंडपी, चला पंढरपुरासे. आज सुद्धा कासार घाटापासून लाईन आहे. अपेक्षित होतं लवकर होईल दर्शन, पण 1 तास ते 1.5 तास अजून लागणार आहे दर्शनाला. आम्ही पाहिले देखणे, आम्ही पाहिले देखणे, सर्व गुणे सर्व गुणे, डोळा चला पंढरपुरासे, नाचायासे मंडपी मंडपी, चला पंढरपुरासे, एक सार संत बेटी, एक सार संत बेटी, प्रीती गोष्टी अभंग, चला पंढरपुरासे, नाचायासे मंडपी मंडपी, चला पंढरपुरासे. हे श्री विठ्ठलाचे सासू सासऱ्यांचं मंदिर आहे आणि रुक्मिणी. जनाबाईंची समजूत काढताना स्वतः विठ्ठल भगवान. हे समोर दिसतात बिल्डिंग ते पंढरपूर आहे. 1 ते 1.5 किलोमीटर अंतरावर आल्यानंतर हे गोपाळपुराचं मंदिर आहे. आता सगळं आतलं दर्शन घेऊन झालं. सकाळी सकाळी पांडुरंगाचं दर्शन झालं. 6:15ला लाईनला लागलो होतो. 6:15 नंतर बरोबर 7:30 वाजता आम्ही बाहेर पडलो, म्हणजे 1.25 तास दर्शनासाठी लागला. त्याच्यानंतर रूमवर गेलो, गाडी घेतली. दर्शनाला जाताना शूज वगैरे सगळे रूमवरच ठेवून, रूम अगदी जवळच होती, गेलो होतो. शूज वगैरे घालून गाडी घेऊन गोपाळपूरला आलो. आतून आता दर्शन घेऊन आलो. आता अलाउड नाही शूटिंग, त्याच्यामुळं जास्त शूटिंग काही करता आलं नाही. जेवढं करता आलं तेवढं केलं. चलो, ते विष्णुपद मंदिराला रस्ता इथून. बघू, जर मंदिर पाण्याच्या बाहेर असेल तर दर्शन होईल. हे गोपाळपुरामध्येच येतं.
इथंच श्रीकृष्णाने काला केला होता. हे समोर पाहू शकता तुम्ही, अर्ध्यापेक्षा जास्त मंदिर पाण्यामध्ये आता पावसामुळं. आणि हे सुळाचं पाणी झालेलं ठिकाण काय. तर पंढरपूर नगर परिषदेनं सूचना पण लावली पाण्यात उतरू नये म्हणून. तर आपण आता जात नाही आहे, इथूनच दर्शन घेऊ. भगवंत जनाबाईच्या बरोबर दळणदळू लागत होते. अचानक काकड आरती सुरू झाली आणि भगवंतांना घाईघाईनं जावं लागलं मंदिरात. मग त्या घाईघाईमध्ये ते सर्व आभूषणं जनाबाईच्या इथंच विसरले. दुसऱ्या दिवशी भगवंताची आभूषणं कुठं गायब झाली म्हणून पंढरपुरामध्ये कालवा झाला. ही सगळी आभूषणं जनाबाईच्या जातेवरती सापडली. त्याच्यामुळे तिच्यावर चोरीचा आळा आला आणि तिला फाशी द्यायची शिक्षा झाली. त्या सुळाचं पाणी झालेले आपण आता जागा बघितली. हे लगेच 1-1.5 किलोमीटर अंतरावर पंढरपूर आहे. आता आपलं एक गोपाळपूर बघून झाले. आपल्याला अजून 2 ठिकाणं बघायचे आहेत. एक तर तुळशी वृंदावन, दुसरं म्हणजे कैकाडी महाराजांचा मठ. हे 2 ठिकाणं आपल्याला बघायचे. इथं आपली गाडी उभी केली. इथं पार्किंगची वगैरे काही सोय नाही आहे. रिक्षा आहेत आणि इथून प्रवेश आहे. आणि हा आत कैकाडी महाराजांचा मठ आहे. या इथून प्रवेश आहे. किमान 1 तास लागतोय पूर्ण दर्शन करायला. वेगवेगळ्या 8 प्रकारच्या तुळशी लावलेल्या आहेत तिथं. हा बाजूचा मोगरा आहे ना. वा, पलीकडे तलाव पण आहे. पावसामुळे कोणी नाही, अगदी हाताच्या बोटावर मोजण्या एवढीच लोक आहेत. वा वा वा. वन खात्याने डेव्हलप केलेलं आहे. पंढरपूर रेल्वे स्टेशनच्या बाजूला आहे. स्टेशन इथून अगदी जवळ आहे, म्हणजे सिटीच्या अगदी बाहेर. खूप सुंदर लोकेशन आहे. छोटंसंच आहे. मोठ्या माणसांना 15 रुपये आणि 14 वर्षाखाली 10 रुपये तिकीट आहे. आय लव तुळशी वृंदावन. तुळशीचे 7 ते 8 प्रकारच्या तुळशीची झाडे लावलेली आहेत. तेव्हा संत जनाबाई, संतांचे पुतळे आहेत. त्यांची पूर्ण माहिती वगैरे बोर्डवर लावलेली आहे. ही राम तुळस, ही सब्जा तुळस इथं आहे. संत चोखा मेळा. मागे पाहू शकता, मस्त तलाव दिसतोय.
पद्मावती तलाव आहे. इथं कारंजा आहे, आता बंद आहे. भरपूर मोठा कारंजा असणार आहे सेंटरला बरोबर. वैजयंती तुळस हा एक नवीन प्रकार आहे बघा. वैजयंती तुळस सेम आहे फक्त. समोर दिसते कृष्ण तुळस. ही हनुमान तुळस आहे. दिसण्यात तर सगळे सेमच वाटतात. आता काय वेगळं आहे मला पण नाही सांगता येणार. चला मंडळी, 1:30 वाजला. आपलं जे जे ठरवलं होतं ते सगळं बघून झालंय. आता आपला परतीचा प्रवास आता सुरू करू. हे चौपाळा चौकातून सरळ छत्रपती शिवाजी महाराज चौक, पंढरपूर मधला प्रसिद्ध चौक आहे. मी आमच्या गावाकडच्या पालखी बरोबर यायचो तेव्हा ह्या रस्त्याला आमचं येणं जाणं नेहमी राहायचं. त्यामुळे हा रस्ता चांगला ओळखीचा आहे. छत्रपती चौकापासून सरळ रेल्वे स्टेशन. टांगा बघा अजून आहे. हल्ली टांगा बघायला मिळत नाही. जातो माघारी पंढरीनाथा. हा गायाबाईचा मठ आहे इथं. सॉरी, तनपुरे महाराजांचा मठ. पुढच्या बाजूला गायाबाईचा आहे. जे दर एकादशी आषाढी एकादशीला येतो तेव्हा तनपुरे महाराजांच्या मठामध्ये कार्यक्रम असतात भजनाचे. तिथं बऱ्याच वेळा जाणं होतं. आणि गायाबाईच्या मठामध्ये म्हणजे मोठे मोठे भजने येतात. मग एकादशीला आल्यानंतर आमचा तोच उद्योग राहायचा. येऊन मस्त भजन ऐकत बसायचं. तर इथून हा ST स्टँडकडचं जाणार रस्ता आहे. तिथून लेफ्ट घ्यायचा आपल्याला पुढून आणि मग आपला पंढरपूर पुणे महामार्ग सुरू होईल. रस्त्याची गंभीर अवस्था आहे पंढरपूरमध्ये सगळीकडे. खतरनाक. बऱ्याच वर्षानंतर, अगदी नाही म्हटलं तर एक 5-6 वर्षानंतर आज प्रत्यक्ष आज जाऊन दर्शन घेतलं. पायाला हात लावला. इतकं छान फिलिंग होतं ना, जबरदस्त. पंढरपूरमधून निघाल्यापासून एक 8 ते 10 किलोमीटर आलो असेल. 2दा रेनकोट घातला आणि रेनकोट काढलाय. म्हणजे उन्हाळ्यात जसा पाऊस पडतो, इथं पडलाय पुढं नाही, इथं पडलाय पुढं नाही, 2 वेळा घातलाय. आणि गरम इतकं होतंय ते रेनकोट जास्त वेळ घालू पण शकत नाही. आता पुन्हा काढून ठेवलाय. आता पुढे तर साप दिसतंय. बघू आता पुढे काय होतंय. एक 15-20 मिनटं इतका तुफान पाऊस चालू होता. एका दुकानाच्या आडोशाला उभं राहिलो आणि इकडे बघा एक थेंब पाऊस नाहीये. फक्त 2-3 किलोमीटरचं अंतर आहे. आता रेनकोट मागच्या टॉप बॉक्सवरच नुसता लावून ठेवलाय बंजी कॉडमध्ये पॅक करून. म्हणजे आला पाऊस तर लगेच घालता. दुसरं एक विशेष म्हणजे शनिवार रविवारचा रूल जो आहे, मी ज्या अंदाजानं आलो होतो की आता शनिवार रविवार नाही म्हणजे गर्दी नसेल, पंढरपूरला लागू होत नाही. आज सकाळी 6:15 लाईनला लागून सुद्धा तब्बल 1.25 तास दर्शनाला लागले. पण दर्शन इतकं सुंदर झालं ना. सकाळी इतकं छान वाटत होतं. पाऊस पडून गेल्यामुळं वातावरण असं मस्त आल्हाददायक झालंय. जरा भारीच वाटतंय. रात्री जेवण केलेल्या BK हॉटेलमध्येच नाश्त्याला पण गेलो. उत्तप्पा खाल्ला. उत्तप्प्याची पण क्वालिटी 1 नंबर होती. मस्त. आता 2:30-3 झाले. काहीतरी खाऊया थांबून. पुणे 199, माळशिरस 27. कुठल्या तरी बाहेर देशात असल्यासारखं वाटतंय. कसंही मस्त रस्ता दिसतोय ना.